हाय एव्हरीवन. सिम्पली दीपालीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. कशा आहात तुम्ही सगळ्या? आशा करते तुम्ही खूप मजेत असाल. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली फक्त एकच धावपळ सुरू असते. डबा बनवणे, घर आवरणे, मुलांचा अभ्यास, ऑफिस या सगळ्या गडबडीत आपण कुटुंबाची काळजी तर खूप छान घेतो. पण स्वतःची काळजी घ्यायला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहायला कुठेतरी विसरून जातो. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की जेव्हा खूप मोठे काहीतरी घडेल तेव्हाच आपण आनंदी होऊ. पण खरं सांगू का? आनंद हा एखाद्या मोठ्या प्रसंगाची वाट पाहत नाही. तो तर आपल्या अवतीभोवती असलेल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये लपलेला असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही लहान पण सुंदर गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या आपल्याला रोजच्या आयुष्यात भरभरून आनंद देऊ शकतात. चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी आहे. अगदी शांतपणे आणि शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरातले सगळे उठायच्या आधी किमान 10 ते 15 मिनटं स्वतःसाठी काढा. तो चहा किंवा कॉफीचा कप हातात घेऊन बाल्कनीत किंवा तुमच्या घराच्या अंगणात बसा. मोबाईल बाजूला ठेवा. कसलाही विचार करू नका. फक्त बाहेरचा निसर्ग बघा. पक्ष्यांचा आवाज ऐका आणि त्या शांततेचा अनुभव घ्या. स्वतःसोबत घालवलेली ही 15 मिनिटं तुम्हाला संपूर्ण दिवसभर ऊर्जा आणि मनाला शांतता देईल. दुसरी गोष्ट म्हणजे रोजची कामं कटकट म्हणून करू नका. भाजी चिरणे, भांडे घासणे, फरशी पुसणे हे आपल्याला रोजच करायचे आहे. मग ते रडत रडत करण्यापेक्षा हसत हसत का नाही करायचे? काम करताना तुमची आवडती गाणी किंवा एखादा छानसा पॉडकास्ट लावा. गाण्याच्या तालावर काम करताना कामं कधी संपते हे समजतही नाही आणि मनावरचा ताणही हलका होतो. कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की आनंद तिथेच मिळतो. तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट, स्वतःचं कौतुक करायला शिका. आपण नेहमी इतरांच्या कौतुकाची वाट पाहत असतो. नवऱ्याने स्वयंपाकाची स्तुती करावी, मुलांनी थँक्यू म्हणावं, पण कधी आपण स्वतः आरशात बघून स्वतःला थँक्यू म्हटलंय का? आज आरशात बघा, स्वतःला एक छानसं हसू द्या आणि सांगा, आय एम प्राऊड ऑफ यू. तुम्ही घर आणि कुटुंब खूप छान सांभाळत आहात. स्वतःला कधीतरी एखादं लहानसं गिफ्ट द्या. मोगऱ्याचा गजरा, एखादी छोटीशी नेल पॉलिश किंवा तुमची आवडती कॅडबरी. हा छोटासा आनंद खूप मोठा असतो. चौथा मंत्र, सगळंच परफेक्ट असलं पाहिजे हा हट्ट सोडा. काही स्त्रियांना सवय असते की घरातली प्रत्येक वस्तू जागेवरच असली पाहिजे, अगदी रेषेत असली पाहिजे. एखादी वस्तू अस्ताव्यस्त झाली की त्यांची चिडचिड होते. पण मैत्रिणींनो, आपण माणूस आहोत, रोबोट नाही. कधी कधी घरात थोडा पसारा असेल तर राहू द्या. डबे एका रेषेत नसतील तरी चालेल, पण तुमची मानसिक शांतता जास्त महत्त्वाची आहे. लेट इट गो, म्हणजेच काही गोष्टी सोडून द्यायला शिका. घरातल्यांनाही स्वतःची कामं करू द्या. सगळा भार स्वतःवर घेऊ नका. शेवटची गोष्ट म्हणजे निसर्गाच्या जवळ जा. गॅलरीत लावलेल्या झाडाला जेव्हा एखादं नवीन पान किंवा फूल येतं ते निरखून बघा. झाडांना पाणी देताना मातीचा येणारा तो सुवास अनुभवा. किंवा मग तुमचा विसरलेला एखादा जुना छंद, जसं की डायरी लिहिणं, गाणं गुणगुणणं
किंवा आठवड्यातून एकदा जुन्या मैत्रिणीशी फोनवर मन मोकळं करणं. ह्या छोट्या गोष्टी आपल्याला पुन्हा जिवंत करतात. मैत्रिणींनो, आयुष्य एकदाच मिळतं. ते केवळ जबाबदाऱ्या पार पाडण्यात संपवून टाकू नका. आजपासूनच स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आणि तुम्ही स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी काय करता ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ मनाला स्पर्श करून गेला असेल तर आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हसत राहा. स्वतःवर प्रेम करत राहा. बाय बाय.